नमस्कार, तुमच्यासाठी मस्त असे थालीपीठ घेऊन आली आहे। थालीपीठ भाजणी आहे, आपण घरगुती पद्धतीने केलेली आहे। सगळ्या प्रकारचे धान्य वापरून केलेली आहे। खरपूस व्यवस्थित भाजून वगैरे केलेली आहे, त्यामुळे ही भाजणी 3 ते 4 महिने आरामात टिकते बाहेर आणि फ्रीजमध्ये तर तुम्ही 6-7 महिने आरामात वापरू शकता। तर ह्याच्यापासून थालीपीठ कसं करायचं हे पाहिजे असेल तर तुम्ही DM करा, कुठेही ऑल इंडिया तुम्हाला कुरिअरनी भेटेल। आणि याच्यापासून थालीपीठ कसं करायचं सांगते। वाटीभर थालीपीठ भाजणी घेतलेली आहे, त्याच्यात कांदा, कोथिंबीर, तीळ, पांढरे तीळ आणि मीठ, हळद आणि मिरची पावडर टाकली। तुम्ही मिरची चिरून वगैरे कुटून वगैरे पण टाकू शकता। त्याच्यानंतर पाणी टाकून मऊसर असं पीठ मळून घ्यायचं। जास्त जाड पण कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। रुमाल टाकायचा पोळपाटावर आणि त्याच्यावर पाण्याच्या हाताने ओला करून टाकायचा। पाण्याच्या हाताने थालीपीठ भाजून घ्यायचं, मध्ये होल पाडायचं। मस्त असं थालीपीठ तव्यावर दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं। चांगलं शेकण्यासाठी मध्ये होल पाडायचे आणि तव्यावर टाकून तूप किंवा तेल लावून मस्त असं खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। दह्या आणि लोणच्याबरोबर खायला दिलं तर अतिउत्तम। असा नाश्ता करण्यासाठी तुम्हाला थालीपीठ भाजणी जर ऑर्डर करायची असेल तर नक्की करा। आवडल्यास लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि फॉलो नसेल केलं तर नक्की करा। बाय बाय।